सगळ्यांची जास्त उत्सुकता न टाळता मला असं वाटतं की आपण या घराची कन्स्ट्रक्शनची कॉस्ट पहिल्यांदा सांगून टाकू. बेडरूममध्ये पण जाऊया, परंतु हा हॉल जर बघायला गेला आपण तर हॉल देखील पुरेसा मोठा आहे. तर आता आपण या घराच्या बेडरूममध्ये आलेलो आहोत आणि हे 2 बेडरूम यांनी दिलेले आहेत. कलाकुसरीचा सुद्धा पुरेपूर विचार केलेला आहे. लाकडी दरवाजा आणि दरवाजाला हे संपूर्णपणे तुम्ही कोरीव काम बघू शकता. नमस्कार सगळ्यांना, मी नोकरीवाला यूट्यूबर आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. आजचा हा जो व्हिडिओ आहे आपल्या सगळ्यांसाठी अत्यंत खास होणार आहे. याचं कारण असं आहे की आपण सगळेजण आपलं स्वतःचं घर व्हावं या कारणासाठी आपण शोधामध्ये असतो. काही ना काही करून जर का आपल्याला कोकणामध्ये जर का घर करण्याची किंवा घर होण्याची संधी आपल्याला मिळत असेल तर आपण निश्चितच त्याहीपेक्षा जास्त आनंदित होतो. कारण कोकणाला महाराष्ट्राचं नंदनवन म्हणतात किंवा महाराष्ट्राचं काश्मीर असं म्हणतात. तर आज आपण कोकणातलं एक छोटेखानी घर म्हणणार आहोत. छोटेखानी घर याच्यासाठी लागणारा खर्च हा ऑप्टिमम आहे आणि या ऑप्टिमम खर्चामध्ये एक खूप चांगल्या प्रकारे घर बनलेलं आहे. हा व्हिडिओ आपल्याला याच्यासाठी उपयोगी येणार आहे की आपण सगळे मिळून मुंबई पुण्यात राहणारी माणसं, शहरामध्ये कामाच्या निमित्ताने राहणारी माणसं, आपल्याला आपलं एक सेकंड होम करायचं असतं. कुठेतरी निवांतपणा मिळावा म्हणून आपण घर आपण करणार असतो. या कारणासाठी हे घर आपण आज बघणार आहोत. घराची किंमत आणि या सगळ्या गोष्टी आपण जाता जाता आपण बोलणार आहोत. आपल्यासोबत आहेत शेठ कोकण विश्वचे मालक, चालक, संचालक सचिनजी. नमस्कार. नमस्ते. सचिनजी, ज्याप्रमाणे आपण व्हिडिओमध्ये सुरुवातीलाच इंट्रोडक्शन करून दिलेलं आहे की एक ऑप्टिमम बजेटमधलं घर कोकणामध्ये जर का बांधायचं असेल तर त्याच्या कॉस्टिंगविषयी तर आपण नंतर बघूया, परंतु एक सुंदर घर आपण या ठिकाणी साकारलेलं आहे. आपले जे आपण प्लॉट तयार करता, एक रिअल इस्टेटमधले चांगले व्यावसायिक म्हणून मी व्यक्तिगतरित्या तुम्हाला ओळखतो. त्याच्यासाठी हा व्हिडिओ किंवा या व्हिडिओच्या अंतर्गत आपण या सगळ्या गोष्टींचा उहापोह करणार आहोत, चर्चा करणार आहोत, जेणेकरून माझ्यासारखे जे असंख्य लोक आहेत या सगळ्यांना याच्यातून मार्गदर्शन मिळू शकेल. तर आपण या घराची टूर करूया. बिलकुल. त्याच्या आधी मी सांगू इच्छितो की हा प्रोजेक्टचं नाव आहे PS शेटनगर. 20 एकर मध्ये हा प्रोजेक्ट आहे. 110 प्लॉट्स आहेत. पैकी 10 जे प्लॉट्स आहेत ते आम्ही स्वतःच्या डेव्हलपमेंटसाठी ठेवलेत. त्याच्यामध्ये गेस्ट हाऊस आहे, स्विमिंग पूल आहे, एक हॉल आहे जिथे माझी सेल्सची टीम बसते. आमचं काही प्रोडक्शनचं काम थोडंसं काही एक जे चालतं. एक छोटेखानी सूट आम्ही जिथे केलाय आमच्या ग्राहकांना राहण्यासाठी. त्याशिवाय या 10 प्लॉट्स पैकीच 2 प्लॉट्स मध्ये आम्ही पंचकर्म केंद्राचं 6000 स्क्वेअर फूटचं बांधकाम आता सुरू आहे. 3000चं पहिलं आता स्लॅब पडेल. बरोबर. अशी डेव्हलपमेंट 10 मध्ये आहे. बाजूला गोशाळा आहे, प्रोडक्शन आहे आणि वर हे आमचे इतर 90 प्लॉट्स आहेत. बरोबर. त्यापैकी हे कोकण आहे त्यामुळे उंच उंच होत गेलंय. प्रत्येक प्लॉटला रस्ता जातो, पण सगळ्यात जमीन लगतचा किंवा तळाचं ही विंग आहे. त्यातला हा अवघा 1.5 गुंठ्याचा प्लॉट आहे, म्हणजे 1500 स्क्वेअर फूटचा. बरोबर. त्याच्यामध्ये हे घर उभं आहे. बरोबर. आता आपण कोकणातलं वास्तू म्हणून त्याला घर म्हणतोय. हो. परंतु शहराच्या भाषेमध्ये जर बोलायचं झालं तर 1 BHK 2 BHK 1 RK 2 BHK या भाषेमध्ये आपण बोलू. ज्यावेळेला मी जस्ट ओव्हरव्ह्यू घेतला मला असं वाटलं की हे घर 2 BHK आहे. करेक्ट. मुंबई पुण्याच्या भाषेमध्ये याची किंमत फार लाखांच्या घरामध्ये होऊ शकते आणि त्या कंपॅरिझन मध्ये जी तुमच्याकडून जी किंमत ऐकली त्याच्यावर माझा विश्वासच बसणं कदाचित अशक्यप्राय गोष्ट झाली. परंतु हे सगळं आपण कसं शक्य झालं ते बघूया. उत्सुकता न टाळता मला असं वाटतं की आपण या घराची कन्स्ट्रक्शनची कॉस्ट पहिल्यांदा सांगून टाकूया आणि त्याच्यानंतर आपण घर बघूया की कॉस्ट वर्सेस एरिया वर्सेस तुम्हाला हे घर या सगळ्यांचं आपल्याला कंपॅरिझन करणं सहज शक्य होईल. त्याच्यामुळे कृपा करून आपण याची कॉस्ट सांगून टाकावी. कन्स्ट्रक्शन कॉस्ट साधारणपणे कॉस्ट ही कस्टमाइज असते. म्हणजे आपण जितक्या वस्तू विविधपूर्ण वापरू तितकी कॉस्ट प्रभाव करत असते. कारण 600 स्क्वेअर फूटचं घर पत्र्याची शेड असलेलं 8-8.5 लाखापर्यंत पडू शकतं. बरोबर. 8 ते 8.5 लाखाचं हे घर आहे. आणि आता सरांनी ज्याप्रमाणे सांगितलं आपल्याला की कस्टमाइज गोष्टी असतात
कारण एखाद्या ग्राहकाला एखाद्याचं बजेट 25 लाखाचं पण असू शकतं, एखाद्याचं 50 लाखाचं पण असू शकतं आणि एखाद्याचं 4-5 लाखाचं पण असू शकतं. पण एक ऑन अँड ॲव्हरेज सर्वसामान्य माणसाला परवडेल असं घर 8 ते 9 लाखामध्ये जर बिलकुल उभं राहू शकतं, बिलकुल उभं राहू शकतं. आणि हेच खरं तर आम्हाला आपल्या सगळ्यांना या माध्यमातून दाखवायचंय. तर आपण चला हे घर बघूया कसं आहे. फक्त आपण एक खुलासा करूया, याच्यामध्ये प्लॉटचा रेट इन्क्लूड नाहीये, बरोबर, प्लॉटचा रेट वेगळा आहे. बरोबर. शेट विश्वमध्ये 4 प्रोजेक्ट्स आहेत, पैकी हा शेट नगर आहे. इथला दर हा जो आहे त्याच्या निम्म्या दरात सुद्धा इथून 2 किलोमीटरवर 1 किलोमीटर मध्ये दुसरे प्रोजेक्ट्स आहेत. बरोबर, त्याच्याविषयी आपण वेगळं बोलू शकतो. बरोबर. आपण आता आलेलो आहोत या घराच्या हॉलमध्ये. समोरून या दरवाजामधून आपण आतमध्ये आलेलो आहोत आणि एक प्रकारे कस्टमाइज घर ज्याला आपण म्हणतोय सचिनजी, त्याप्रमाणे तुम्ही केलंय. कारण या बाजूला आपण बेडरूममध्ये पण जाऊया, परंतु हा हॉल जर बघायला गेला आपण तर हॉल देखील पुरेसा मोठा आहे. कारण आम्ही शहरामध्ये राहतो, आम्हाला शहरातल्या घरांची संकल्पना माहिती आहे. त्याच्यामुळे खूपच स्टुडिओ फ्लॅट्स असतात, खूपच कमी जागा असते. त्या मानाने जे तुम्ही आत्ता गोष्ट केली की 8 लाखामध्ये घर, त्याच्यावर विश्वास बसू शकत नाही. याचं कारण 180 स्क्वेअर फूटचा हॉल आहे. 180 स्क्वेअर फूटचा हॉल. माझा पुढचा प्रश्नच खरा तर तो होता की याची साईज किती आहे. तर आणि हे 90-90चे 2 बेडरूम्स, 90 स्क्वेअर फुटाचे 2 बेडरूम. जाऊया आपण बेडरूम मध्ये. हो बिलकुल. ओके. तर आता आपण या घराच्या बेडरूम मध्ये आलेलो आहोत आणि हे 2 बेडरूम यांनी दिलेले आहेत. तर इथे बघू शकता या बाजूला विंडो आहे, जेणेकरून तुम्हाला इथून संपूर्ण हा कोकणातला नजारा बघता येऊ शकतो. समोरचा मागे नजारा फार छान आहे, याच्याही मागे फार छान आहे. आणि वरती असा हा लॉफ्ट आहे. हो. आणि ही एक बेडरूम झाली. या बाजूला अजून एक खिडकी दिलेली आहे. या बाजूला हा संपूर्णपणे नजारा तुम्ही बघू शकता. आता आपण जाऊया दुसऱ्या बेडरूम मध्ये. ही आहे दुसरी बेडरूम. ही आहे त्या बेडरूम प्रमाणेच या बेडरूमला देखील या 2 खिडक्या आहेत आणि त्याचप्रमाणे इकडे हा वरती लॉफ्ट. तर या दोन्ही बेडरूमच्या अगदी अटॅच समोर असलेलं हे मेन हॉल आहे. आणि या हॉलमध्ये आपण पूर्ण फॅमिली फंक्शन, किती लोक आली, अगदी 10-12 लोक जरी आली तरी इथे आरामात तुम्ही बसू शकता, हास्य विनोद गप्पा सगळ्या करू शकता. आणि समोरच 2 अटॅच असलेल्या बेडरूम आहेत. आता आपण जाऊया सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टीकडे, की प्रत्येक आपल्या ज्या महिला असतात त्यांचं आवडीचं ठिकाण म्हणजे त्यांचं किचन. तुमचा हॉल किती मोठा असू दे, तुमचं बेडरूम किती मोठी असू देत, महिलांना आवडतात त्या गोष्टी म्हणजे तुमचं किचन. तर आपण आता जाऊया किचनमध्ये. आता तुम्ही कम्पेअर करा मुंबई पुण्यातलं जे किचन्स असतात त्याचे जर कम्पेअर केलं तर नक्कीच तुम्हाला या गोष्टी जाणवतील हे किती मोठं आहे. एवढा हॉल असतो निश्चित. 100% खरी गोष्ट ईश्वरीने सांगितलेली आहे. आता हे पहा, आता खाली स्टोरेज आहेत. स्टोरेज म्हणजे इथे आपण ट्रॉली करू शकतो किंवा कट्टे करून बरोबर, ट्रॉल्या वगैरे करू शकतो ठेवायला. बरोबर, वर लॉफ्ट पण दिलेले आहेत. आणि त्याचबरोबर वॉशरूम, टॉयलेट आणि बाथरूम. इंग्लिश टॉयलेट आहे, कारण आजकाल सगळ्या लोकांना इंग्लिश टॉयलेट यूज करण्याची सवय असते. आणि इथे तुम्ही स्टोरेजसाठी पाणी पण ठेवू शकताय मुबलक प्रमाणामध्ये. आणि हे आहे बाथरूम. बाथरूममधली टाईल्स सुद्धा मला खूपच आवडली. खूपच वेगळा आणि एक आयकॉनिक कलर असं वाटतोय मला. होय. आणि हे फ्लेक्झिबल पाईप पण दिला, हे बघू शकता. फ्लेक्झिबल पाईप तुम्हाला जे आता आजकाल प्रत्येक किचनमध्ये अशा स्वरूपामध्ये असतो. फ्लेक्झिबल पाईप दिलेला आहे. विंडो आहे, 2 विंडो. प्रत्येक बेडरूमला 2 विंडो, किचनला 2 विंडो, हॉलला देखील 1 विंडो आहे आणि दुसऱ्या साईडला डोअर आहे. त्याच्यामुळे समोरासमोर 2 विंडो आहेत. त्याच्यामुळे एक व्हेंटिलेशनचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये विचार केलेला आहे असं मला वाटतंय. जेव्हा तुम्ही ह्या सगळ्या विंडो ओपन करणार त्यावेळेला पूर्ण घर मोकळं होणार आहे अशा स्वरूपामध्ये. आणि त्याचबरोबर ह्या बाहेरचा जर नजारा तुम्ही बघितला तर तुमचं मन अत्यंत प्रसन्न होईल. नुकतीच पावसाला देखील सुरुवात झालेली आहे, ढगांचा गडगडाट होतोय. आणि या घराचं जे कन्स्ट्रक्शन आहे ते आता चालू आहे, त्याच्यामुळे तुम्हाला मिस्त्री पण दिसू शकतात. ह्या घराचं मागचं दार आहे आणि हे मागचं
मागच्या दारातून आपण हा व्ह्यू बघतो आणि एवढा त्यांनी जे सांगितलं की 1500-1600 स्क्वेअर फुटामध्ये इतकी जागा देखील अजून याची बाकी आहे. म्हणजे इथे तुम्ही इथे झाडं वगैरे लावू शकता. कुसरीचा सुद्धा पुरेपूर विचार केलेला आहे. लाकडी दरवाजा आणि दरवाजाला हे संपूर्णपणे हे जे तुम्ही कोरीव काम बघू शकता. प्लेन डोअर न ठेवता पूर्णपणे डिझाईन केलेलं डोअर आहे आणि अशा प्रकारे एक 8 लाखामध्ये कस्टमाइज असं घर बांधून तयार. मंडळी, हा छोटेखानी व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ करण्यामागचा उद्देश की आपण प्रत्येकजण घराच्या बाबतीमध्ये खूप सेन्सिटिव्ह असतो. आपण महिला असाल, पुरुष असाल, आहे की नाही. तर आपलं एक घर व्हावं, गावी असेल, मुंबईमध्ये असेल, प्रत्येक ठिकाणी हवंच असं प्रत्येकाला, लहान मुलांना पण वाटतं. तर त्याच्यामुळे हा व्हिडिओ सगळ्यांसाठी केलेला होता. मी सरांचा नंबर स्क्रीनवरती देत आहे. याबद्दल आपल्याला काही माहिती हवी असेल तर आपण मोकळ्या मनाने या सरांच्या नंबरवरती फोन करून आपल्याला या संदर्भातली माहिती तुम्ही विचारू शकता. तर जेन्युइनली आज प्रत्येक माणूस घराच्या बाबतीमध्ये सेन्सिटिव्ह असतो. प्रत्येकाला घर बांधायचं असतं. या दृष्टिकोनातून काही ना काहीतरी एक व्हॅल्यू इनपुट मिळावं या दृष्टिकोनातून आपण हा खरं तर व्हिडिओ केलेला होता. आणि मी ज्या वेळेला तुम्हाला भेटतो त्या वेळेला ही एक तळमळ दिसून येते तुमची की समाजातला एखादा दुर्लक्षित घटक असेल किंवा कमीत कमी दरामध्ये ह्या सगळ्या गोष्टी प्रत्येक व्यक्तीला याची उपलब्धता झाली पाहिजे, ही एक तळमळ मला तुमच्याकडून दिसून येते. त्याच्यामुळे मी खरं तर हा व्हिडिओ या ठिकाणी आज केलेला आहे, सगळ्यांपर्यंत पोहोचवतो आहे. तुमचा नंबर देखील देत आहे आणि सगळ्यांना आवाहन करतो आहे की अशा स्वरूपामध्ये आपण इथे येऊन सरांची जर तुम्ही भेट घेतलीत, काही माहिती विचारलीत तर आपल्याला या संदर्भामध्ये नक्कीच अधिक माहिती मिळू शकते. बरोबर की नाही? येस, मी एक सांगू इच्छितो. मला एक सुमारे 5 वर्षापूर्वी नवी मुंबईचं एक जोडपं आलं होतं आणि त्याने एक प्लॉट बुक केला छोटा, लगेच घर बांधायचं होतं. मी त्याला ऑप्शन दिला बाजूचा मोठा प्लॉट. तर त्या मॅडम मला असं म्हणाल्यानंतर, सर आम्हाला लहानच प्लॉट द्या, तुमचं बजेट तेवढं आहे, मोठा प्लॉट घेतला तर माझा नवरा तुम्हाला आधी पैसे तुमचे द्यायचा प्रयत्न करेल, माझं घर पुढे जाईल, आम्ही काय म्हातारपणी बंगल्यामध्ये राहायचं का? कारण नवी मुंबईमध्ये बंगला घेणं सोपी गोष्ट नाही, खूप महाग आहे सगळं. त्यामुळे त्यावेळेला मी लक्षात घेतलं की प्लॉट 3000चा पार्टीने घेऊ, 5000चा घेऊ, आपल्याला अफोर्डेबल किमतीमध्ये घर त्यांना कसं देता येईल, बरोबर, ह्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. आता आमच्याकडे 8-10 लाखापासून ते मग पुढे आम्ही आता 25-30 लाखाचं पण सुंदर घर एकाला बांधून दिलंय. किती पण 8-10 लाखात सुद्धा आपल्याला मस्त राहता येईल असं घर 100% शेठ कोकण विश्व बांधून देऊ शकतं. तुम्ही त्याचा अनुभव घेऊ शकता इथे येऊ. निश्चित. आणि हीच गोष्ट सगळ्यात प्रत्येकाच्या महत्वाची आहे, कारण प्रत्येक जण एका गोष्टीचा विचार करतोय ते म्हणजे कॉस्ट इफेक्टिव्हनेस. म्हणजे अक्षरशः लखपती मधला लखपती माणूस देखील कॉस्ट इफेक्टिव्हनेसचा विचार करत असतो. तर एक सर्वसामान्य माणूस का करणार नाही? तर या बाबतीमध्ये हे निश्चितच आपली जी माहिती आहे, जी माहिती तुम्ही दिली ती आमच्या सगळ्यांसाठी नक्कीच उपयोगात आहे. आणि ही अशा प्रकारे असंख्य छोटी छोटी गार्डन सरांनी तयार केलेली आहेत, ते आपण नंतर बघणार आहोत. परंतु आता पाऊस देखील सुरू झाला आहे, तर हा मी व्हिडिओ खरं तर इथे एंड करतो. याबद्दल आपल्याला काय वाटतंय? हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये करा, आपले 2 शब्द लिहा. त्याचबरोबर आपण इकडे येणार असाल मंडणगड भागामध्ये तर सरांच्या प्रोजेक्टला गोशाळेला नक्की भेट द्या. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटणार आहोत आपण अशाच एखाद्या नवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद. बाय बाय. आभार. नमस्कार.